Oh
नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाये करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका मने भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान विठ्ठला देवा जगत्रय जीवा परिसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग गाणे अमरेंद्र वैराग्याची शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री तुकोबारायांचा हा
चार चरणाचा अभंग असो. या अभंगातून जगद्गुरु तुकोबा यांनी भगवान परमात्म्याचे आश्चर्य सांगितले. तत्पूर्वी या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या महात्मा फुले शिक्षक कॉलनी सुरू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, ज्यांच्या मुखातून आपण कथा रसपान केली श्री हरिभक्तपरायण आमचे परमार्थिक स्नेही माऊली महाराज आरबुजवाडीकर, त्यांच्या वाणीतून आपण कथा ऐकली आणि आज समारोपाचा प्रसंग आहे. आणि समारोप प्रसंगी अर्थातच या काल्याच्या कीर्तन प्रसंगी ब्रह्मचैतन्य ब्रह्मभूत सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, गुरुनाम गुरु मोठ्या महाराजांच्या, वैरागी मूर्ती काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच ही माझ्या वाटेला आलेली काल्याची कीर्तन रूपी सेवावर विठ्ठला गेल्या अनेक दिवसापासून जवळपास 5-6 वर्षापासून माझं इथं नित्य येण्याचं आहे. मलाही ध्यानात नाही, 9 वर्ष झाले. आता ते थोडासा बदल झाल्यामुळे जरा सत्ता पुढे असते थोडासा. मग काही लेकरांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात बाबा, कोणाला अडथळा होऊ नये म्हणून हे तुम्ही निर्णय घेतला. आज या समारोह प्रसंगी सप्ताहाच्या निमित्तानं शौर्य ब्लड सेंटर च्या वतीनं या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरही संपन्न होत आहे. या परमार्थामध्ये परमार्थ म्हणजे नेमकं काय सज्जन होतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेकाला सहाय्य करणं, एकमेकाला मदत करणं, एकमेकाचा जिव्हाळा प्रेम संबंध जपणं, याचं नाव परमार्थ आहे. अगदी छान प्रकारे आपण हा सप्ताह करत आहात. काल्याचा प्रसंग आहे. आपण परमार्थिक सज्जन मंडळी सगळेजण तुम्ही उपस्थित आहात. या अभंगातून जगद्गुरु तुकोबा यांनी भगवान परमात्म्याचे आश्चर्य सांगितलेले आहे. उपस्थितांनी जर मला प्रतिप्रश्न केला, महाराज आश्चर्य कशाला म्हणतात? अघटित न घडणारी क्रिया घडली की त्याला आश्चर्य म्हणतात. अद्भुत क्रिया घडली की त्याला आश्चर्य असं म्हणतात. जगाचा विचार केला तर जगामध्ये अनेक आश्चर्य आहेत. त्याच्यापैकी 7 आश्चर्य प्रमुख मानले. 7 आश्चर्य प्रमुख आहेत. मला 7 आश्चर्याचे नाव काय माहित नाहीत, 1-2 माहिती आहेत गुरुजी. चीनची भिंत, झुकता मनोरा. त्याच्यापैकी एक आश्चर्य भारतात आहे. काय नाव आहे त्याचं? ताजमहल. आता हे जे आश्चर्य मी सांगायलो, हे आश्चर्य या मंडपापासून इथं बसलेल्या माणसापासून कोसो दूर आहे. कोसो दूर आहेत, कोसो दूर. त्या आश्चर्यापर्यंत आपलं पोहोचणं होईल की नाही, त्या आश्चर्य पाहण्यासाठी आपलं जाणं होईल का नाही, हे आपल्याला नाही सांगता येणार. मग एक सांगू का, एक आश्चर्य आपल्या जवळच आहे. तुम्ही विचारा ना, आश्चर्य नेमकं कोणतं आहे? इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या खिशातला मोबाईल आश्चर्यच आहे. विठाला विठाला. प्रत्येकाच्या जवळ जे अँड्रॉइड मोबाईल आहे, एका आधुनिकीकरणाने विचार केला तर सर हे आश्चर्यच आहे की. तर म्हणतात कस काय? पहिलं, जर एखाद्या परिवारातला, एखाद्या कुटुंबातला माणूस जर 400-500 किलोमीटरवर जर राहिला असला, पुण्याला मुंबईला, आणि त्याच परिवारातला एखादा माणूस जर दुर्दैवाने गेला, वारला,
आणि त्याला जर ते निरोप पोहोचवायचं म्हणलं तर व्यवहार कशाचा होता? पत्र व्यवहार होता, पत्राचा व्यवहार होता. आणि त्या क्षणाला माणूस गेल्या गेल्या जर समजा पत्र लिहिलं तर ते पत्र कधी पोहोचायचं? त्याचा अंत्यविधी व्हायचा. राख सावडायचा कार्यक्रम व्हायचा, दशक्रिया दाहुव्याचा कार्यक्रम व्हायचा, तेरवी गोड जेवण व्हायचं. मग त्या पुण्याच्या मुंबईच्या माणसाला कळायचं आपला कोणतरी सखा. म्हणजे किती दिवस लागत होता? किती दिवस लागत होते? एक 8, 10, 15 दिवसाचा कालावधी लागत होता. मला विचारायचे बसलेल्या माणसाला, आताचा एखादा निरोप जर 500 किलोमीटरवर पोहोचवायचा म्हणल्याच्या नंतर खरं सांगा किती वेळ लागणार आहे? आता 1 सेकंदामध्ये, एका सेकंदात निरोप पोहोचणार आहे. बरं इतकंच नाही आबा, तिकडे जे बसलेला माणूस आहे काय करायला हे जर पाहायचं असेल तर काय, कोणता कॉल म्हणते त्याला? व्हिडिओ कॉल. ते व्हिडिओ कॉलच्या मार्फत असा व्हिडिओ कॉल, असा मोबाईल धरला की 1 शेकडो दूर असलेला माणूस नेमका तिथं बसून काय करायलाय हे पाहता यायलंय. हे आश्चर्य नाही वाटते तुम्हाला? विठ्ठला केवढं मोठं हे आश्चर्य आहे, केवढा मोठं हे संदेश होण्याचं माध्यम आहे. मग साईनाथ महाराज हे एवढंही मोठं जरी आश्चर्य असेल तर एक विचार करा, हे आश्चर्याला निर्माण करणारा, निर्गुण निराकार असणारा परमात्मा तुमच्या आमच्यासाठी सगुण साकार झाला. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठला पाहिलं तर परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकार असणारा परमात्मा भक्तासाठी काय झालं? सगुण साकार झालाय. नवता काळा गोरा हो जान ठेंगणा, स्वरूप सुंदर आंधळा देखना, कैसी जीव शिव तयासी भावना, पंच भौतिक लेने पंच प्राणव, कैसे सगुण रूप धरिले चांगले. जो निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे, आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. तुमच्या आमच्यासाठी ते भगवान परमात्मा सगुण साकार झाला. एवढं मोठं आश्चर्य. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठतमानोदकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं, भजे व्रजैकमण्डलं, समस्त पापखण्डनं, स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं. असा हा भगवान परमात्मा सच्चिदानंद तुमच्या आमच्यासाठी साकार झाला. सुपिच्च गुच्छ मस्तकं, सुनाद वेणु हस्तकं, अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं. बरं, तो भगवान परमात्मा साकार झाला इतकंच नाही, जर एखाद्या भक्ताला संकट आलं तर त्याच्यासाठी त्या देवानं अवतार घेतलाय. बरं, भगवान परमात्म्यानं त्या देवानं तुमच्या आमच्यासाठी भक्तासाठी अवतार घेतला एवढंच आश्चर्य नाही. खरं सांगू का, त्या देवाची कृती सुद्धा आश्चर्यकारक आहे. विठ्ठला देवाचं काय आश्चर्य आहे. अवताराचा विचार केला तर देव मासा झाले. देव काय झाले? मासा झाले. आणि मनुचं नावच रक्षण केलं. हे काय आहे? कृती सुद्धा आश्चर्यकारकच आहे. पुढे जाऊन सांगू का देवाचं आश्चर्य काय आहे, देवाची कृती किती आश्चर्यकारक आहे. न मरणारा दैत्य होता, त्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. वरदान होतं हिरण्यकश्यपूला, दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, बाहेर मरणार नाही, घरात मरणार नाही, शस्त्रानं मरणार नाही.
असं वरदान होतं. कधीच न मरणारा हिरण्यकश्यपू, मला खरं सांगा बरं, त्याला मारण्यासाठी देवानं अवतार घेतला का नाही? कशाचा घेतला? कोणता अवतार म्हणते? नरसिंह अवतार म्हणते. म्हणजे अर्ध शरीर धारण केलं नराचं आणि अर्ध शरीर धारण केलं सिंहाचं. नर सिंह हे शरीर धारण केलं. न मरणारा दैत्य भगवान परमात्म्यानं काय केला? मारला. मग विचार करा बरं, अवतार घेतला भक्त प्रल्हादासाठी, परंतु त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी न मरणारा दैत्य मारला. ही कृती आश्चर्यकारक नाही? विठ्ठला विठ्ठला. या आश्चर्यकारक कृतीतून तुम्हाला आम्हाला सांभाळणारा जो भगवान परमात्मा आहे, बसलेल्या माणसानं जर मला विचारलं, महाराज होय ते देव केवढा आहे, कुठं आहे? नाही सांगता येणार देवाच्या बाबतीत देव कुठं आहे, केवढा आहे, त्याची व्याप्ती आपल्याला सांगता येईल का? सकाळी सकाळी एका तळ्याच्या काठावर एक बेंडकुळीचं असं पिल्लू छोटस एका दगडा येऊन बसलं होतं. असं दगडा येऊन बसलं. बसल्याच्या नंतर तिकडून एक पाणी प्यायला त्या तळ्याच्या काठावर एक बैल आला. त्या बेंडकुळीच्या पिल्ल्यानं ते बैल बघितला आणि ते बैल बघितला आणि बैल बघितल्याच्या नंतर ते पिल्लू एवढं भेऊन त्यानं तळ्यात उडी टाकली. तळ्यात उडी टाकून भेद 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 थरथर थरथर कापत 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 माईच्या पोटशी जाऊन बसलं. म्हणजे कोणाच्या पोटशी जाऊन बसलं? बेंडकीच्या. त्या बेंडकुळीच्या असं पोटशी जाऊन बसलं. माईनं ओळखलं हे कशाला तरी काय झाले, भेलय म्हणून. काय झालं म्हणजे वागा एवढं भ्यायला काय झालं? काय भ्यायलाच एवढं? माय म्हणला मी तळ्याच्या काठावर गेलो. तळ्याच्या काठावर गेलो होतो आणि तिथं एवढा मोठा प्राणी आला होता. माई तुला काय सांगा, लय मोठा प्राणी होता. माई म्हणली आता काय करावं, आता लेकराची समजूत कशाला तरी काढावं लागेल म्हणून त्या बेंडकुळीनं काय केलं, थोडस अंग फुगविलं. म्हणा की अंग थोडस फुगविलं ना. अंग फुगविल्याच्या नंतर विचारलं, होय बाळा एवढा होता का प्राणी? नाही आई, ह्याच्यापेक्षा मोठा होता. मग बेंडकुळीनं थोडं आणखी अंग फुगविलं. बाळा एवढा होता का प्राणी? नाही माय म्हणला ह्याच्यापेक्षा मोठा होता. पुन्हा थोडं अंग फुगविलं. अंग फुगविलं आणि बेंडकुळ फटकून फुटलं. म्हणजे मला तुम्हाला आता विचारायचंय, बेंडकुळीनं किती अंग फुगविलं म्हणजे बैला एवढी होईल? तसं देवाच्या बाबतीमध्ये देव केवढा आहे म्हणून सांगितल्याच्या नंतर त्याची व्याप्ती दर्शवता येईल. विठ्ठला परमात्म्याची आपण व्याप्ती सांगू शकत नाही, कारण तुमच्या आमच्या तुम्हाला आम्हाला पोषणारा ते देव आहे. पोषितो बोला. पोषितो जगासी पोषितो जगाशी एकला तो. त्या भगवान परमात्म्याचं किती लक्ष आहे, किती लक्ष आहे. तुम्हाला आम्हाला सांभाळणारा तो भगवान परमात्मा आहे. मोठं असं एक रस्त्याचं काम चालू होतं आणि त्या रस्त्याची पाहणी करता त्या प्रदेशाचा राजा येऊन बसला होता. आणि त्याच रस्त्यानं एक महात्मे जाऊ लागले, साधू जाऊ लागले. त्या महात्म्यानं ते रस्त्याचं काम बघितलं. चांगल्या प्रकारे काम चालू होतं. राजानं त्या साधूला बघितलं. साधूला बघितल्याच्या नंतर साधूचं दर्शन घेतलं. म्हणला, महाराज तुमचे पाय लागले. म्हणला, आमचं काय चालू आहे? हे रस्त्याचं काम चालू आहे, तुमचे पाय लागले. म्हणला, आम्हाला आनंद झाला.
भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. आनंद वाटला म्हणला. राजाला विचारलं साधू महाराजांना, का आनंद वाटला? काय ना बाबा म्हणले, हे काम जे चालू आहे ना म्हणले, आमचंच काम चालू आहे. आणि हे जे लोक जे हे काम करायले हे माझ्या राज्यातले लोक आहेत आणि या संपूर्ण राज्यातल्या लोकांची जिम्मेदारी माझ्यावर आहे. साधू महाराज म्हणले, तुम्हाला म्हणायचं काय राजे साहेब? काही नाही म्हणले बाबा, खरं सांगू का म्हणले महाराज, हे जे लोक काम करायलेत ना हे सगळे म्हणलं आपल्या जीवावर आहेत. बरं, सगळे आपल्या जीवावर आहेत म्हणला. एवढंच नाही, ह्याच्या घरचे जे ढोरं वासरं आहेत यांची सुद्धा सोय कोण करतंय? मीच करतो. साधून ओळखलं, ह्याला असं म्हणायचंय की ह्याचा पालन पोषण करता कोण आहे? मी आहे. ठीक आहे, साधून ऐकून घेतलं. म्हणले राजनजी, तुम्ही म्हणले ह्या प्रजेतल्या दिसत्या लोकायला तुम्ही म्हणले त्याचं रक्षण करीत असतात, त्याच्या पोटाची सोय करीत असतात. मात्र असे काही प्राणी आहेत, असे काही जीवजंतू आहेत की त्याचा सांभाळ देव करते. त्याचा सांभाळ देव करते. देव करते म्हणल्याच्या नंतर राजा म्हणला, शक्य नाही, शक्य नाही. एकही जीव म्हणला मी उपवाशी ठेवीत नाही म्हणला, त्याचं रक्षण मी करतो, त्यांची सुद्धा मी भागवतो. साधू महाराज बोलले, काय हरकत नाही म्हणले. ते दगड फोडायलेत ना माणसं, त्याच्यातल्या एक जणाला इकडं बोला, एक जणाला इकडं बोलिलं. असा मोठा दगड होता ठेवलेला. म्हणजे दगड फोडा. फोडला ते दगड. आणि ते दगड फोडल्याच्या नंतर त्याच्यात एक जिवंत बेडूक निघाला. जिवंत काय निघाला? बेडूक निघाला. बेडूक जिवंत निघाल्याच्या नंतर म्हणले साधू महाराज म्हणले, राजा आता कसं करायचं? बेडकाची व्यवस्था कोण केली? तू केली? म्हणला नाही साधू महाराज. मग कोण केली? पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, त्याचे मुखे चारा कोण घाली. अरे या दिसत्या प्रजेला तू पोषित असशील, परंतु न दिसते जे प्राणी आहेत, जीवजंतू आहेत, त्याचा पालन पोषण करता जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरहत, प्रमव प्रलय स्थानो निधानम बीजमव्ययम. भगवान परमात्म्याची किती सत्ता आहे. आम्ही जे इथं आलोत का नाही, इथं येऊन इथं हे बसलोत का? कोण बसविले बा आपल्याला? काय झाले? बसलोत का बसविले? आपण बसलोत आणि त्या देवानं अंश काढून घेतला की माणसं म्हणते झालं हेच काम, आता ह्याला भिताडाला काय करा बसवा म्हणते. का? तर त्या देवानं तिकडून अंश काढून घेतला. ममय मांशो जीव लोके जीवभूत सनातना मनषष्टियानी इंद्रियानी प्रकृती स्थाने करशती. तुमच्या आमचे जे हे शरीर चलायली आहेत, ही सगळी जे हे जे सृष्टी चलायली, त्याचा करता धरता कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलाविते. हरे विन वृक्षाची हे पान, आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटी. सांगितलेलं आहे. 4 आश्चर्य आहे, त्याच्यापैकी एक आश्चर्य सांगितलंय. कोणतं आश्चर्य सांगितलंय? पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. भगवान परमात्म्यानं म्हणजे उच्चिष्ट खाल्लं. उच्चिष्ट कधी खाल्लं बाबा? भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवताराला आल्यास
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आमचे धाळेगावचे विकासांना येतो ते मुंडाली महाराज गोकुळीच्या सुखा अभंग घ्या. गोकुळच्या सुखा अभंग नाही जरी घेतला तर मग त्या तुमचा अभंग पुरा म्हणतो मी कीर्तनात. अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या. हा पुढे गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवताराला आले आणि देव अवताराला आले म्हणून सगळ्या गोकुळात आनंदी आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारानं तुमचं आमचं लेकरू जन्माला आलं ना, तुम्हाला आम्हाला आनंद होते. मला सांगा बरं, जगाचा बाप तिथं जन्माला आला म्हणलं तिथं आनंद बसेल. गोकुळच्या गोळ्या गोपी गोधना सकळा अरे सुख फावले रे, अरे सुख फावले रे. सगळी गोकुळ नगरी आनंदात होऊन निघाली आणि आनंदात होऊन निघाल्याच्या नंतर एक आनंदाचं प्रतीक म्हणून मुलाचा जन्म हो का मुलीचा जन्म हो. मुलाचा जन्म झाला की माणसं काय वाटते आणि मुलीचा जन्म झाला कन्येचा तर जिलबी वाटते. हो, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा ज्यावेळेस अवतार झाला त्यावेळेस एक गवळण दुसऱ्या गवळणी कशी गेली की तोंड गोड करण्यासाठी काय वाटू लागले. एक धावी एके पुढे सुंडवडा वाटू लागल्या. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, यशोदेला मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. सगळा आनंद गोकुळामध्ये सुरू झाला. मग आता कंस मामाला भीती वाटू लागली. कंस मामाला वाटू लागलं मग आपला वैरी जन्माला आलाय, काय करावं. कृष्णाला मारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे. मग मारण्यासाठी नेमका प्रयत्न कोण केला. प्रयत्न पुतना मावशीनेही केला. देवाला मारण्यासाठी महाबळ भटही केले होते. मग त्या देवाच्या समोर काय कोणाचं चालणार आहे मला सांगा बरं. काय कोणाचं तुमचं आमचं चालणार आहे त्या देवाच्या समोर. तुम्ही आम्हीच त्याच्या सत्तेनं चाललो. काय चालणार आहे तुमचं आमचं. गेल्या होत्या पुतना मावशी मारायला. आता पुतना मावशीचा देवानं वध केला. खरं सांगू का, बोलत असताना पुतना मावशी जे आहेत त्यांना बोलत असताना आम्ही आरोतुर मन बोलू नये बरं. नुसता काही जण म्हणत असताना ओघात भावनेत म्हणून जाते पुतणी म्हणते. पुतणी पुतणी आता ते म्हणण्याचा अधिकार नाही. खरं सांगू का, पुतना मावशीला देवाच्या हातानं मरण आले. पुतना मावशी भाग्यवान नसते. मागेल जन्मातली इच्छा पूर्ण होण्यासाठी देवानं काय केलं, वध केला. तुवा संकाधिकाचे माने बरोबर आहे. म्हणजे सायुज्य सौरसुद्धी गरुड तो गाढव झाला होनिया दंग. गरुड तो गाढव झाला होनिया दंग. गोरोबाच्या चिखलावरी आधरी धरोनी वेणू वेणू वाजविला कोणी नेनू. वेणू वाजविला कोणी नेनू. प्राप्त काळी तो वनमाळी. आपल्या लेकरांसोबत लेकरांचा संपवा. भाजी वाढणारे, वरण वाढणारे, चपाती वाढणारे. पुन्हा पुन्हा थोडस फिरायचं आहे.
कारण पाणी प्रत्येक जणाला भेटलं पाहिजे. स्वयंसेवकांनी आग्रह. नामदेव मने ज्ञानदेव पाये, ज्ञानदेव मने नामदेव मने ज्ञानदेव पायी, संत चक्र हाती हरी हा गुपित, संत चक्र